नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी अजितदादा पवार यांचं निधन झालं त्या दिवशी एक महत्त्वाची फाईल अजितदादासोबत होती असं म्हणणं संजय राऊत यांचं आहे आणि ती फाईल नेहमीच अजितदादासोबत राहायची असं सुद्धा म्हणणं आहे। मग जर ती फाईल त्या दिवशी होती तर त्या फाईलचं पुढे काय झालं? ती फाईल जळाली का मग ती फाईल पळवण्यात आली? अनेक प्रश्न आपल्याही मनात असतील आणि जर ती फाईल बाहेर काढली असती तर त्यामध्ये कोणाचं नुकसान झालं असतं? त्या फाईलमध्ये नेमकं काय होतं हे आपल्याला अनेकाला पडलेला प्रश्न असेल आणि याचंच उत्तर आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लगेच। मंडळी ज्या अर्थी अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि नंतर चर्चा सुरू झाल्या अजितदादा पवार यांचं घात नसून तो अपघात नसून घात आहे अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या। त्यानंतर अमोल मेटकरी यांनी सुद्धा तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या। कागदपत्राचं काय झालं अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत आणि अजितदादा पवार यांचा निश्चितच घात झाला अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा आहेत। त्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली ती म्हणजे संजय राऊत यांची। संजय राऊत यांचं म्हणणं आहे की अजितदादा पवार यांचं जे काही प्रकरण असेल ते साहजिकपणे झालं नाही किंवा त्यामागे काहीतरी षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि अजितदादा पवार यांचा घात घडण्यात आलेला आहे, घात करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचे संजय राऊत यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना दिसत आहे। आणि त्यानंतर तुम्हाला आठवत असेल महानगरपालिकेच्या निवडणुका होत असताना अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं माझ्याकडे एक फाईल आहे आणि ती फाईल मी जर बाहेर काढली तर निश्चितच भाजपच्या यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे अशा पद्धतीचं विधान हे अजितदादा पवार यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। खरं तर त्या फाईलमध्ये ज्यावेळेस काँग्रेस सरकार सत्तेत आलं म्हणजे अजितदादा पवार यांच्याकडे सिंचन जे काही प्रकल्प असेल त्याची फाईल आली आणि त्यानंतर सिंचन प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की जी काही प्रकल्प असेल त्या प्रकल्पासाठी 200 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला, परंतु हा निधी वाढवण्यात आला होता। 100 कोटीची निधी परत त्याच्यात वाढवण्यात आली होती आणि त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना विचारलं असताना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांना एक महत्त्वाचं उत्तर देण्यात आलं। जे काही प्रकल्प असेल ते फक्त 200 कोटीचाच होता असं म्हणणं होतं त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर हे 100 कोटी कशाचे आहेत अशा पद्धतीची विचारणा झाल्यानंतर त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांना एक उत्तर देण्यात आलं। 100 कोटीचा निधी हा भाजपचा फंड म्हणून त्या ठिकाणी वाढवून घेण्यात आलेला आहे आणि जी काही फंडाची प्रक्रिया असेल किंवा फंड वाढवून घेण्याचं काम असेल ते भाजपच्या काळात झालेलं आहे, म्हणून त्यामध्ये आम्ही सुद्धा आमचे 10 कोटीचा जो काही निधी असेल ते आमच्या सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून जे काही अधिकारी असतील त्याचा खर्च म्हणून वाढवून घेण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने 310 कोटीचा निधी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांना देण्यात आली होती। खरं तर ते प्रकल्प असेल ते प्रकल्प कशा पद्धतीने चालवण्यात आला होता आणि 100 कोटी ही जे काही फंड असेल तो भाजपला जर देण्यात आला असेल तर मग निश्चितच जो काही घोटाळा करण्यात आला होता 70,000 कोटीचा तो निश्चितच अजितदादा पवार यांच्या माध्यमातून झाला नव्हता, तो भाजपच्या माध्यमातून झाला होता अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि ते निश्चितच साहजिक असावं। ती फाईल जी काय असेल ती अजितदादा पवार यांच्याकडे होती हे सुद्धा स्पष्ट आहे। त्यानंतर त्या फाईलचं पुढे काय झालं? एखादा ज्यावेळेस आपल्याला सांगितलं जात होतं मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर बातम्या येत होत्या की त्या एरोप्लेनमध्ये त्या विमानामध्ये जवळपास 6 लोक होते, परंतु मृतदेह फक्त 5च लोकांचे मिळाले। तो जो काही 6वा व्यक्ती होता तो 6व्या व्यक्ती कदाचित ती फाईल घेऊन पळून गेला का असे प्रश्न विचारले जात आहेत। मग त्या फाईलमध्ये नेमकं काय होतं आपण समजून घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीने जर ही फाईल बाहेर पडली असती तर निश्चितच यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचं नुकसान झालं असतं। म्हणून निश्चितच जे काही कुशंका काढल्या जात आहेत आणि संजय राऊत यांचं म्हणणं आहे की अजितदादा पवार यांचा अपघात नसून त्या ठिकाणी घात घडवण्यात आलेला आहे। याही वरती मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते असेल सर्वसामान्य व्यक्ती असेल प्रत्येकाच्या मनात तीच भावना आहे निश्चितच अजितदादा पवार यांचा घात झाला का अशी जी काही शंका असतील त्यात विचारला जात आहे आणि या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करायला विसरू नका। ही जी काही बातमी असेल ती खरी असेल तर निश्चितच अजितदादा पवार यांचा घात झाला होता का हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। तुमच्या मनात नेमकं काय सविस्तर सांगून द्या का कमेंटच्या माध्यमातून। जय शिवराय।